नमस्कार. आज आपण गौरी स्पेशल डेकोरेशनमध्ये तब्बल 25 प्रकारच्या गौराई कशा पद्धतीने बसवायच्या हे पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर पहिला प्रकार आहे तो म्हणजे ताक करते वेळेस किंवा ताक घुसळते वेळेस ही गौराई आपण बसलेल्या पद्धतीने दाखवू शकतो किंवा मग उभा टोकून सुद्धा दाखवू शकतो. अशा पद्धतीचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजेच शॉपिंगला जाणारी गौराई किंवा मग पर्स आपण हातामध्ये दिलेली गौराई. आपला तिसरा प्रकार आहे अशा पद्धतीने आपण अगदी छोटंसं भांडं गौराईच्या डोक्यावरती आपण पाणी आणते वेळेस किंवा पाणी भरते वेळेस सुद्धा दाखवू शकतो. तर अशा पद्धतीची गौराईसुद्धा बसलेली किंवा उभा टाकलेली दाखवू शकतो. अशा पद्धतीची गौराई जी घरामध्ये आतमध्ये येत आहे किंवा शॉपिंगला जाण्यासाठी तयार असलेली गौराई दाखवू शकतो. त्यातील आपला पाचवा प्रकार आहे तो म्हणजेच आपण हळदी कुंकू लावते वेळेस किंवा अशा पद्धतीने पैशाची माळ हातामध्ये दिलेली गौराईसुद्धा दाखवू शकतो. तर हा देखावासुद्धा खूपच सुंदर वाटतो. सहावा प्रकार आहे तो म्हणजे जात्यावरती दळण करते वेळेसची गौराई. तर ही बसलेली गौराई अतिशय सुंदर दिसते आणि अगदी आपल्या ग्रामीण पद्धतीने आपण हा देखावा सादर करू शकतो. त्यातीलच सातवा प्रकार आहे तो म्हणजेच लॅपटॉप किंवा मग कम्प्युटरवरती काम करणारी गौराई. हा सुद्धा अगदी बसलेला किंवा खुर्चीवरती बसलेला सुद्धा आपण देखावा सादर करू शकतो. त्यातील जो देखावा आहे तो सध्याच्या नवयुगातील पिढीला दर्शवणारा देखावा आहे. यातील आपला पुढचा देखावा आहे तो म्हणजेच दळण करते वेळेस आपण ही गौराई दाखवलेली आहे. तर ही सुद्धा बसलेली गौराई आहे आणि हातामध्ये सूप आणि धान्य देऊन आपण अशा पद्धतीचा देखावासुद्धा सादर करू शकतो. त्यातील आपला पुढील देखावा आहे तो म्हणजेच स्वयंपाक करणारी गौराई. तर यामध्ये आपण चपाती करते वेळेस गौराईचा देखावा सादर केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी भाकरी, पुरणपोळी कुठलाही देखावा सादर करू शकता. शक्यतो आपण हा चपात्या लाटते वेळेस दाखवलेला आहे. आपण चुलीवरती सुद्धा हा देखावा दाखवू शकतो. तर ही सुद्धा खूप सुंदर वाटते. त्यातीलच पुढील प्रकार आहे गणपतीची पूजा करते वेळेसचा देखावा. हा सुद्धा खूपच सुंदर असा देखावा वाटतो, कारण गणपती आपले ऑलरेडी बसवलेले असतात त्यामुळे गौरी अगदी सहज आपण हा सादर करू शकतो. त्यातीलच पुढचा देखावा आहे राजेशाही थाटामध्ये बसलेली गौराई. म्हणजेच एका पायावरती पाय ठेवून अगदी सुंदर पद्धतीने आपण ही चौरंगावरती किंवा मग बसलेली गौराई सादर करू शकतो. यातील पुढील प्रकार आहे तो म्हणजेच ओटी भरते वेळेस बसलेली गौराई दाखवणे. आपण दोन गौराया या ठिकाणी सादर करू शकतो. मी या ठिकाणी एक मूर्ती बसवलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण आहेर करतो, साडी चोळी देतो त्या पद्धतीने आपण हा देखावा सादर करू शकतो. त्यातील पुढील देखावा आहे तो म्हणजेच वाटण वाटते वेळेस किंवा मग स्वयंपाक करणारी गौराई. तर आपण ज्या पद्धतीने जात्यावरची गौराई दाखवली त्या पद्धतीनेच ही खलबत्तामध्ये मसाला वाटणारी किंवा मग भाजी चिरते वेळेस आपण ही गौराई दाखवू शकतो. हा सुद्धा देखावा खूपच सुंदर वाटतो. त्यातील पुढला देखावा आहे स्वामी समर्थांची किंवा मग गुरुदत्ताची पूजा करते वेळेस आपण हा देखावा दाखवू शकतो. तर अशा पद्धतीची जी गौराई आहे ती सुद्धा बसून आपण खूपच सुंदर पद्धतीने दाखवू शकतो. यातील पुढील प्रकार आहे तो म्हणजेच रक्षाबंधन करते वेळेस गौराई किंवा मग राखी बांधते वेळेसची गौराई आपण या ठिकाणी दाखवलेली आहे. तर अशा पद्धतीची गौराईसुद्धा आपण बसून खूप सुंदर प्रकारे दाखवू शकतो. यातीलच पुढील प्रकार आहे तो म्हणजे शिवाजी महाराजांचे पूजन करते वेळेस आपण ही गौराई दाखवलेली आहे किंवा मग तुम्ही कुठल्याही देवतेची मूर्ती या ठिकाणी ठेवू शकता. अशा पद्धतीचा देखावासुद्धा आपण सादर करू शकतो. यातील पुढील प्रकार आहे तो म्हणजेच बाळाला दूध पाजणारी गौराई. तर हा देखावासुद्धा खूपच सुंदर दिसतो आणि आपण हा बसून देखावा सादर करू शकतो. तर ही बाळाला दूध पाजते वेळेसची गौराईसुद्धा अतिशय सुंदर आणि सोबर दिसते. आपल्या देखाव्यामधील पुढील प्रकार आहे तो म्हणजेच टेबलवरती किंवा आपण या ठिकाणी चंद्रावरती कमल आसन देऊन कमळावरती अशा पद्धतीची जे आशीर्वाद देणारे हात आहेत ते दाखवू शकतो. तर ही सुद्धा खूप सुंदर दिसते. आपला पुढील प्रकार आहे तो म्हणजेच बाळाला लॅपटॉप शिकवण देणारी किंवा मग ज्या पद्धतीने गृहिणी काम करते त्याच पद्धतीने आपण हा देखावा सादर केलेला आहे.
तर एका साईडला बाळ आणि एका साईडला लॅपटॉपवरती काम करणारी गौराई आहे. यातील आपला पुढील प्रकार आहे तुळशीला पाणी घालते वेळेस बसलेली गौराई. आपण या ठिकाणी 2 पद्धतीने गौराई दाखवू शकतो. एक उभी टाकलेली किंवा बसलेली गौराई सुद्धा दाखवू शकतो. आपला पुढील प्रकार आहे तो म्हणजे झोका खेळणारी गौराई. तर झोक्यावरती बसलेली गौराई किंवा मग झोपाळ्यावरती बसलेली गौराई या ठिकाणी खूपच सुंदर दिसते. आपण सिंगल बसवू शकतो किंवा 2 गौराई सुद्धा झोपाळ्यावरती बसवू शकतो. आपला पुढील प्रकार आहे तो म्हणजे स्वामी समर्थांचं पारायण करणारी गौराई किंवा मग या ठिकाणी आपण हरतालिकेचं कोणत्याही देवतेची पूजा करते वेळेस पारायण करते वेळेस आपण हा गौराईचा देखावा सादर करू शकतो. आपला पुढील प्रकार आहे गौराई जी आहे ती जन्म अष्टमी विशेष देखावा किंवा मग श्रीकृष्णाचा पाळणा घालते वेळेसची जे काही दृश्य आहे तो आपण या ठिकाणी साकार केलेला आहे. तर हा देखावा सुद्धा खूपच सुंदर वाटतो कारण श्रीकृष्ण आणि आपण पाळणा घालते वेळेसची ही बसलेली गौराई दाखवलेली आहे. आपला पुढील प्रकार आहे तो म्हणजे सोफ्यावरती राजेशाही थाटामध्ये बसलेली गौराई आहे. तर अशा पद्धतीने आपण झोप्यावरती किंवा सोफ्यावरती आरामात बसलेली गौराई अतिशय सुंदर पद्धतीने दाखवू शकतो. त्याच पद्धतीने आपण उभा टाकलेली ब्राह्मणी काष्टा घातलेली आपण ही गौराई दाखवू शकतो. तर अशा पद्धतीने आशीर्वाद देणारी अशाच पद्धतीच्या उभा किंवा बसलेल्या गौराईमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या साडीचे प्रकार घालून सुद्धा आपण अतिशय सुंदर असे गौराईचे देखावे सादर करू शकतो. तेही अगदी घरच्या घरी आणि कमी खर्चामध्ये. तर अशाच नवनवीन जे काही गौरीचं डेकोरेशन आहे ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.